चलो, सध्या भारतामध्ये लोकसभेची इलेक्शन चालू आहेत. त्यामुळं हा सध्या खूप चर्चेतला मुद्दा आहे की लोकसभा नेमकं काय. लवकरच भारताच्या लोकसभेचे जे इलेक्शन्स आहेत ते संपतील, निकाल हाती येतील. निकालानंतर मंत्रिमंडळ जाहीर होईल. या सगळ्या प्रोसेसमध्ये नेमकं कशा पद्धतीने ही प्रोसेस चालते, कशा पद्धतीने लोकसभा वर्क करते, या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं आपल्याला का गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण असे की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा जेव्हा देता, त्या स्पर्धा परीक्षा मग बँकिंग असेल, एमपीएससी असेल, एसएससी असेल, सरळ सेवा असेल, या सगळ्या परीक्षांमध्ये लोकसभेवर नेहमी प्रश्न विचारला जातो. कारण भारतीय राज्यघटनेवर आधारित या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणताल सर हे तर सगळं ओके, पण तुम्हीच का, किंवा तुम्ही हे लेक्चर काय घेताय. तर या मुद्द्यावर आमचं डिस्कशन झालं होतं. अक्षय सर मला बोलले की सर लोकसभेवर कोणतरी लेक्चर घ्यायला पाहिजे राव, कुठली एखादी एमपीएससीची फॅकल्टी आहे का. कारण लोकसभा आता सध्या मार्केटमध्ये आहे, चर्चेमध्ये आहे, तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये एक उत्सुकता असते. तर मी स्वतः 2011-12 मध्ये आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की चला यार पहिले यूपीएससी करून बघू, मग एमपीएससी करून बगू, काहीच नाही झालं तर मग ऍक्सिडेंटल बँकर तरी बनू. तसे आमचे स्वप्न सुरुवातीला होते की चलो एमपीएससी करायचं. तर मग एमपीएससीच्या वेळेस मी तेव्हा 6-8 महिने चांगला अभ्यास केला होता एमपीएससीचा. आमच्या काळात एकनाथ तात्यांचा ठोकळा म्हणून प्रसिद्ध होता, त्या ठोकळ्यामधून मी खूप अभ्यास केला होता. त्यामुळे मला चला ठीक आहे मी स्वतः बनवतो हा व्हिडिओ. बऱ्यापैकी गोष्टी स्टॅटिकच आहे. करंट गोष्टी जर बोलायचं झालं तर मग सध्या फक्त सध्याची जी 17वी लोकसभा आहे, 17वी लोकसभा जी सध्या चालू आहे आणि हे 18व्या लोकसभेसाठी इलेक्शन्स आता सध्या होत आहेत, तर त्या विषयावर काही नवीन गोष्टी थोड्याशा कलेक्ट करायच्या होत्या. आणि आमच्या वेळेसचा आणि आत्ताचा बऱ्यापैकी पाठ हा तसा सेमच आहे. या लेक्चरमध्ये काय काय समजून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा पार्लमेंट, संसद काय असतं, लोकसभा काय असते, हिस्ट्री ऑफ लोकसभा, कुठले कुठले आर्टिकल रिलेटेड आहेत, कशा पद्धतीने एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो या संसद सदस्यांचा, त्यानंतर या रिलेटेड जबाबदाऱ्या काय असतं, या सगळ्या गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत समजून घेऊया. त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बघा, इच अँड एव्हरी गोष्टी ज्या आहेत ते शिकून घ्या, समजून घ्या. काही डाऊट वाटला तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला विचारू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊया, आपण येऊया इंडियन पार्लमेंट. आता भारताची संसद जी आहे, भारताची संसद, या संसदेला आपण ही संसदचं जे स्ट्रक्चर आहे बाय कॅमरल म्हणतात, द्विगृही सभागृह म्हणतात आपल्या भारतीय संसदेला. तर भारतीय संसद जी आहे ही आपण राज्यघटना जेव्हा बनवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राज्यघटना लिहिली तेव्हा त्यांनी यासाठी इंग्लंडचे जे संसद आहे, इंग्लंडचे संसद भवन आहे, त्याचा रेफरन्स घेतला होता. मग जेव्हा त्या अंतर्गत जेव्हा राज्यघटना लिहिली तर राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये तुम्हाला संसदेची स्थापना दिसेल की संसद आहे. मग संसदेमध्ये 2 विभाग आहेत, 2 ग्रह आहेत, एक आहे राज्यसभा, एक आहे लोकसभा. तसं राज्यसभेला अप्पर हाऊस ऑफ पार्लमेंट म्हणतात. आता हे द्विगृही सभागृह का किंवा बायकॅमरल का घेण्याची गरज पडली, काय घेतलं आपण, त्याच्या मागचे वेगवेगळे लॉजिक आहे, तेही आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा की राज्यसभा जी आहे, राज्यसभा हे अप्पर हाऊस ऑफ पार्लमेंट म्हणतात आणि लोकसभेला लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट म्हणतात. लोअर हाऊस म्हणजे जे डायरेक्टली इलेक्टेड फ्रॉम द पीपल किंवा हाऊस ऑफ पीपल पण म्हणतात, कारण इथले जे मेंबर्स आहेत ते निवडून येतात लोकांनी मतदान केल्यानंतर. म्हणजे आपण जे मतदान करतो तर आपल्या मतदानातून जे लोक निवडून येतात त्यांना मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात. पण मेंबर ऑफ पार्लमेंट 2 प्रकारचे असतात, एक लोकसभेतले, एक राज्यसभेतले. लोकसभेतले जे ते डायरेक्टली इलेक्शन मधून जातात आणि राज्यसभेतले जे मतदार आहेत किंवा राज्यसभेतले जे सांसद आहेत यांच्यासाठी मतदान करावं लागतं विधानसभा सदस्यांना. तो एक कंप्लीट वेगळा मुद्दा आहे, तो आपण नंतरच्या मुद्द्यामध्ये, नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सध्या आपण बोलतोय लोकसभेवर. मग लोकसभेवर आपल्याला बोलायचं, पण त्यापूर्वी हे समजून घेणं आवश्यक की द्विगृही सभागृह का. कारण जे भारतीय संसदेचे जे कायदे आहेत किंवा भारतीय संसदेचे जे अधिकार आहेत तो आहे कायदे बनवण्याचा अधिकार, बिल पास करण्याचा अधिकार. मग एखादा कायदा बनवायचा आहे, कायद्यामध्ये दुरुस्ती करायची, तर हा पूर्ण अधिकार संसदेला आहे. बघा, संसद कायदे बनवते आणि न्यायालय जे हे कायद्यांचं काय करत असतं, संरक्षण करत असतं. एखादा नवीन कायदा बनवायचा आहे ते अधिकार संसदेला आहे. मग संसदेमध्ये राज्यसभेला पण आणि लोकसभेला पण. एखाद्या कायद्याचा मध्ये काही चेंज करायचं आहे, अमेंडमेंट म्हणतो आपण त्याला, अमेंडमेंट म्हणतो, तर त्यात काही दुरुस्ती करायची असेल तोही अधिकार संसदेला आहे, राज्यसभेला आणि लोकसभेला. मग असेच कायदे करताना जर फक्त आणि फक्त लोकसभाच असती, राज्यसभा नसती, तर काय होतं की जे पार्टी इलेक्टेड मेंबर्सची पार्टी आहे किंवा फॉर एक्झाम्पल आता सध्या बीजेपी रुलिंग पार्टी आहे, मग यांनी पूर्ण निर्णय आपापल्या पद्धतीने घेतले असते कारण त्यांची मेजॉरिटी तिथे आहे. म्हणून यासाठी एक वचक राहावा म्हणून लोकसभा आणि राज्यसभेची तयारी केली, स्थापना केली. मग राज्यसभेमध्ये काय असतं, राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या राज्यातून
जे विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य असतात त्यांना राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर्स निवडून देण्याचा अधिकार असतो. मग आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ काँग्रेसचं सरकार आहे उदाहरणार्थ, मग जास्तीत जास्त मेंबर्स कुणाच जातील, तो काँग्रेसचे जातील. मग अल्टिमेटली राज्यसभेला तो अधिकार असतो की एखादं बिल जे हे जर योग्य वाटत नाही किंवा ते बिल पास करण्या यांनी लोकसभेने पास केलंय पण ते योग्य नाही, ते देशाच्या पुढच्या भविष्यासाठी योग्य नाही, ते रिजेक्ट करू शकतात. म्हणून ते बिल अल्टिमेटली पडून राहतं किंवा रिजेक्ट होतं आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून द्विगृही सभागृह जे हे भारतामध्ये अंमलात आणलं गेलं. आता जर सुरुवात जर बघितली तर आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊया की इतिहासात जर जायचं झालं तर पार्लमेंट जी कधी स्थापन झाली होती, तर पार्लमेंट ऍक्च्युअली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्थापन झाली. आर्टिकल रिलेटेड मी सांगितलं तुम्हाला 79 आर्टिकल नुसार संसदेची स्थापना झाली. मग संसदेमध्ये 2 गृह आहेत, एक लोकसभा एक राज्यसभा. आता लोकसभेबद्दल जर समजून घ्यायचं तर लोकसभेचे पहिले इलेक्शन जे जनरल इलेक्शन आहे 1951 1952 मध्ये झाले होते. म्हणजे 19 ऑक्टोबर 1951 पासून तर 21 फेब्रुवारी 1952 पर्यंत लोकसभेची इलेक्शन चालले. इलेक्शन झाले 17 एप्रिलला सरकार स्थापन झालं आणि 13 मे 1952 ला पहिलं सेशन झालं लोकसभेचं. सेशन म्हणजे पहिली मीटिंग ज्याला आपण म्हणू शकतो, पहिलं सेशन जे हे 13 मेला झालं. त्यावेळेस जेव्हा लोकसभेचं पहिलं इलेक्शन झालं होतं तेव्हा एकूण सीट जे होते हे होते बघा 489 सीट, ज्यापैकी 364 सीट जे आहेत हे त्यावेळेस जवाहरलाल नेहरूचं जे सरकार होतं, इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला म्हणतो आपण, तर त्यांनी जिंकलं होतं. ते 364 सीट्स त्यांचे होते आणि भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू त्यावेळेस सिलेक्ट झाले. जेवढं पंतप्रधानाला महत्व आहे तेवढंच लोकसभेचे जे अध्यक्ष असतात, ज्याला आपण प्रेसिडेंट ऑफ लोकसभा म्हणतो, लोकसभेचे अध्यक्ष, तर लोकसभेच्या अध्यक्षांना पण तेवढंच महत्व आहे. कारण लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून आले ते एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्षांची निवड करून देत असतात आणि मग या सगळ्या गोष्टींवर वचक ठेवण्याचं काम, कंट्रोल करण्याचं काम अध्यक्ष करतात. त्यावेळेसचे जे सुरुवातीचे पहिले अध्यक्ष जे भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिले लोकसभेचे ते होते गणेश मालवणकर. ठीक आहे, तर हा झाला इतिहासाचा भाग की जेव्हा इतिहासामध्ये म्हणजे सुरुवातीला 1947 ला भारत स्वतंत्र झाला तर 1947 ला जनरल इलेक्शन झाले आणि 51-52 मध्ये जनरल इलेक्शन झाले आणि 52 ला पहिलं सरकार स्थापन झालं. ठीक आहे, पुढच्यावर मुद्द्यावर येऊया की लोकसभा. आता लोकसभामध्ये नेमकं पूर्ण स्ट्रक्चर कसं असतो ते समजून घेऊया. लोकसभा हे ऍक्च्युअली प्रत्येक 5 वर्षानंतर बरखास्त होत असते. जसं तुम्ही बघता 2014 ला इलेक्शन झाले, त्यानंतर 2019 ला इलेक्शन झाले, आता 2024 आले, 2024 ला इलेक्शन आहे. तर प्रत्येक 5 वर्षानंतर ज्या दिवशी पहिलं सेशन होईल तिथपासून पुढे 5 वर्षानंतर लोकसभा ही बरखास्त होत असते. ज्या दिवशी पहिलं सेशन होतं तिथपासून पुढे 5 वर्षानंतर, म्हणून 2024 चे सध्या इलेक्शन्स बघा चालू आहेत. मग 5 वर्ष हा त्यांचा टेन्युअर ऍक्च्युअली. सध्या जसं मी सांगितलं की 489 मेंबर त्यावेळेस होते जेव्हा पहिली लोकसभा होती. आता ही 17वी लोकसभेमध्ये सध्या एकूण संसद सदस्यांची जी संख्या आहे, ज्यांना आपण खासदार म्हणतो, ती मॅक्सिमम 550 पर्यंत ठेवता येते. मॅक्सिमम 550 पर्यंत, ज्यात राज्यातून वेगवेगळे राज्य जे आहेत 28 आपल्या जे राज्य आहेत तर या राज्यांमधून 530 सदस्यांपर्यंत सदस्य निवडून येतात. आणि जे युनियन टेरिटरीज आहेत ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो, तर केंद्रशासित प्रदेशामधून एकूण 20 पर्यंत म्हणजे मॅक्सिमम लिमिट ही 550, त्यातले 530 वेगवेगळ्या राज्यातून निवडून येतात आणि 20 सदस्य जे आहेत हे वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशातून निवडून येत असतात. आता समजा तुम्हाला खासदार बनायचे तर त्यासाठी नेमकी एलिजिबिलिटी काय काय असते. आता याच्यामध्ये आणखी एक थोडंसं कन्फ्युजन आहे की सर आम्ही तर वाचताना आपल्या पुस्तकात 552 लोक वाचायचो, कारण आम्हाला सांगितलं होतं, आमच्या पुस्तकात लिहिलं होतं की 552 खासदार असतात मॅक्सिमम. नाही, आता 550च आहे, कारण 2020 मध्ये एक नवीन अमेंडमेंट झाली, 104 नाव घटना दुरुस्ती क्रमांक 104 इथं तुम्हाला दिसत असेल. तर त्यानुसार अँग्लो इंडियन समाजाला 2 खासदार राष्ट्रपती मार्फत ते प्रतिनिधित्व द्यायचे. पण आता काय झालं की रिसेंट जेव्हा जनगणना झाली तेव्हा लक्षात आलं की अँग्लो इंडियन समाज तर खूप कमी राहिलाय, म्हणजे 1000च्या आत राहिलाय. असं राजनाथ सिंगने मागे म्हणलं होतं की म्हणजे 200-300 लोक आता अँग्लो इंडियन समाजाचे भारतात राहतात आणि त्या समाजाला आता प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही. म्हणून ते 2 खासदार जे आहेत ते सदस्यांची आता मर्यादा जी आहे किंवा त्याचे खासदार आहे त्यांची खासदारकी आता काढून घेतली. म्हणून आता 552 वरून ती सदस्य संख्या जी आहे ही 550 पर्यंत आली. आता मी म्हणतो की एखाद्या व्यक्तीला खासदार व्हायचा असेल तर नेमका कुठला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर सगळ्यात पहिले तो भारताचा नागरिक असावा. जर तो भारताचा नागरिक असेल तर त्याने आपली वयाची मर्यादा 25 वर्षापर्यंत असते.
कमीत कमी 25 वर्ष पाहिजे जर तुम्हाला खासदार व्हायचं असेल तर 25 वर्ष, आणि सध्या तो कुठल्याही संविधानिक पदावर कार्यरत नसावा. संविधानिक पदावर म्हणजे फॉर एक्झाम्पल तो आमदार असेल आणि खासदार झाला तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. तो एखाद्या ठिकाणी नोकरीला असेल, जॉबला, सरकारी ऑफिसेसमध्ये, तर तोही राजीनामा त्याला द्यावा लागतो जर त्याला संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून यायचं असेल. तर या 3 एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे हा आहे खासदार होण्यासाठी. आता पुढे समजून घेऊया की स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असतं. मी जसं सांगितलं की 550 खासदार जे आहेत हे भारतामध्ये असतात. 550 खासदारांपैकी 30 खासदार जे येतात ते येतात वेगवेगळ्या स्टेटमधून, आणि 20 खासदार जे येतात ते वेगवेगळ्या युनियन टेरिटरीज मधून म्हणजे केंद्रशासित प्रदेशातून येतात. आता जर तुम्ही हे राज्यानुसार बघितलं तर सगळ्यात जास्त खासदार कुठून येतात तर युपी मधून येतात, उत्तर प्रदेशमधून 80 खासदार हे युपी मधून येतात. त्याच्या खालोखाल नंबर लागतो महाराष्ट्रातून 48 खासदार येतात, आणि थर्ड हायएस्ट जर म्हणलं तर वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमधून जिथून 42 खासदार येतात. 80, 48 आणि 42 फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टॉपरनुसार. आता हे जर तुम्ही बघितलं कॅटेगरी वाईज जर विचार केला तर आर्टिकल 331 मध्ये ही प्रोव्हिजन आहे की वेगवेगळ्या कॅटेगरीला, वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून कॅटेगरी वाईज जर बघितलं तर जनरलला म्हणजे ओपन कॅटेगरी जे लोक आहेत किंवा ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी एकूण 412 खासदार जे आहेत हे ओपन साठी ठेवलेत. त्यानंतर 84 खासदार जे आहेत हे एससी समाजातून, एससी कॅटेगरीमधून, आणि 47 खासदार जे आहेत हे एसटी समाजातून किंवा एसटी कॅटेगरीमधून असले पाहिजे. असे बायफर्गेशन आहे. हे बायफर्गेशन नेमकं कशानुसार होतं सर? तर बघा हे होतं लोकसंख्येच्या आधारानुसार, लोकसंख्येनुसार. आता ही 550 खासदारांची जी लिमिट आहे तर ही सुद्धा आता लवकरच चेंज होणार आहे. मधल्या काळात आपण एक न्यूज वाचली होती बघा, मधल्या काळात एक न्यूज काय वाचली आपण की एक नवीन संसद भवन तयार झालंय. आता नवीन संसद भवनामध्ये जर तुम्ही बघितलं तर 888 खासदारांची सिटिंग कॅपॅसिटी तयार केली आहे. 888 खासदारांची. का? कारण की 2026 मध्ये पुन्हा एकदा हे खासदारांचं रिकन्स्ट्रक्शन नाही म्हणतात, पण नंबरिंग जी आहे ती चेंज होणार आहे. कारण जसं 1951 मध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस 1951-52 जनरल इलेक्शन झाले त्यावेळेस 489 खासदार होते, ते आज 550 वर आले. आणि आता जनगणनेच्या आधारावर जर बघितलं तर एक खासदार जो आहे हा 10 लाख लोकांमागे येत असतो. म्हणजे एका खासदार जो आहे हा 10 लाख लोकांना रिप्रेझेंट करतो. पण आता जर तुम्ही बऱ्याच कॉन्स्टिट्युएन्सी बघितल्या तर अराउंड 15 लाख 18 लाखापर्यंत ही लिमिट गेली. त्यामुळे एवढ्या लोकांना मॅनेज करणं किंवा एवढ्या लोकांना न्याय देणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही. म्हणून आता पुढच्या काही काळामध्ये म्हणजे 2026 मध्ये हे सगळं चेंज होणार आहे. आणि 888 खासदारांची कॅपॅसिटी जी आहे ही आता करून ठेवली. आता बघूया 2026 मध्ये प्रोव्हिजन किती आहे तर अराउंड 800 प्लस लोक खासदार जे आहेत यानंतर पुढे असणार आहेत. ठीक आहे. आता मुद्दा येतो पुढचा की स्टेट वाईज जर तुम्ही बघितलं तर स्टेट वाईजचं कन्स्ट्रक्शन हे सांगितलं तुम्हाला, बायफर्गेशन सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं कॅटेगरी वाईज बायफर्गेशन. आता पुढचा मुद्दा येतो की नेमकं यांचे काम काय असतं. जे लोक खासदार म्हणून निवडून येतात यांचं काम काय असतं. ते वेगवेगळ्या लेवलचे कामं करतात. जसं जर तुम्ही बघितलं तर संसदेत बिल पास करणं, संसदेत म्हणजे जर डिसिजन मेकिंग वर जर बोलायचं झालं, डिसिजन मेकिंग मध्ये यांना बिल पास करण्याचा अधिकार असतो, बिल पारित करण्याचा अधिकार असतो, वोटिंग करण्याचा अधिकार असतो त्या संदर्भात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रपती जेव्हा निवडून येतात, राष्ट्रपती निवडीसाठी तुम्हाला या खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. राज्यसभेचे असेल किंवा लोकसभेचे असेल, राष्ट्रपती निवडीसाठी खासदार हा अधिकार असतो. त्यानंतर वेगवेगळ्या सेशनमध्ये पार्टिसिपेट करणं. तसं अधिकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप सारे अधिकार आहेत. आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विकास घडवणं हा वाला जो पार्ट आहे, वेगवेगळे टॅक्सेस जे आहेत ते अप्रूव्ह करणं हा वाला जो पार्ट आहे. त्यानंतर वेगवेगळे सेशन कंडक्ट करणं, तुम्ही बघितलं असेल विंटर सेशन असेल, समर सेशन असेल, तर हे सेशन सुद्धा यांच्यामध्ये पार्टिसिपेट करणं, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीला रिप्रेझेंट करणं, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वेगवेगळे विकास कामं आणणं, तर हा वाला जो पार्ट आहे. इनफॅक्ट हे खासदार जे सध्या पंतप्रधान आहेत किंवा जे सध्या अध्यक्ष आहेत यांच्या विरोधात पण जाऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सध्या नरेंद्र मोदी आपले खासदार भारताचे पंतप्रधान आहेत, तर हे पूर्ण संसदेला रिप्रेझेंट करतात. यांचं एक मंत्रिमंडळ असतं, तर त्याच्यावरही अविश्वास ठराव जो आहे हा अविश्वास ठराव हे खासदार आणू शकतात. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जबाबदारी ज्या आहेत. तर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर मला वाटत नाही की याच्यावर काही प्रश्न विचारतील. आर्टिकलवर प्रश्न विचारू शकतात, कुठल्या आर्टिकलवर की कुठले आर्टिकल कशाशी रिलेटेड आहेत. आता जर तुम्ही बघितलं आर्टिकल बद्दल जर बोलायचं झालं, मी पहिलं आर्टिकल तुम्हाला काय सांगितलं होतं की पार्लमेंट, भारतीय संसद
भारतीय राज्यघटनेमध्ये 79 कलमनुसार जी आहे ही भारतीय पार्लमेंट बनली आहे. कलम 80 नुसार राज्यसभा, म्हणजे कलम 80 मध्ये सांगितलंय की राज्यसभा कशी असावी, कलम 81 मध्ये सांगितलंय की लोकसभा कशी असावी. तुम्ही वाचत असाल मागे बघा की लोकसभेला हाऊस ऑफ पीपल म्हणतात, लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट असे दोन्ही गोष्टी म्हणतात, लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. त्यानंतर 82 मध्ये जर बघितलं, कलम 82 जर बघितलं तर जे जनगणना जी होते तर जनगणनेनुसार या संसद सदस्यांची संख्या कमी जास्त करणं हाही आर्टिकल मध्ये लिहून ठेवले, भारतीय राज्यघटनेमध्ये लिहून ठेवले आर्टिकल 82 चे रिलेटेड. आर्टिकल 83 जर तुम्ही बघितलं, आर्टिकल 83 तर ड्युरेशन म्हणजे टेन्युअर, जसं मी सांगितलं की लोकसभेचा 5 वर्षांचा हा कालखंड असतो, तर ते कुठे मेन्शन केले तर आर्टिकल 83 मध्ये मेन्शन केले. आर्टिकल 84 मध्ये जर तुम्ही बघत असाल आर्टिकल 84 तर क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट, आता आपण डिस्कस केलं 25 वर्षाचा असावा, भारतीय नागरिक असावा, संविधानिक पद कुठं भूषवलेलं नसावं. तर हवाला जो पार्ट आहे हा आर्टिकल 84 मध्ये जो आहे हा मेन्शन करतात. 85 मध्ये आता मी सांगितलं की विंटर सेशन कंडक्ट करणं असेल, पावसाळी अधिवेशन कंडक्ट करणं असेल, समर सेशन कंडक्ट करणं असेल किंवा अर्थसंकल्पाचे सेशन कंडक्ट करणं असेल, हवाला जो पूर्ण पार्ट आहे हा आर्टिकल 85 मध्ये मेन्शन केलाय. त्यानंतर आता आपण मागे बघितलं की एससी आणि एसटी साठी 84 सीट्स जे आहेत ते रिझर्व्ड आहेत आणि एसटी साठी 47 सीट रिझर्व्ड आहेत, वेगवेगळ्या राज्यातून म्हणा किंवा वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशातून जर मला बोलायचं झालं तर त्यासाठी रिझर्वेशन असावं असं भारतीय राज्यघटनेत कलम 330 मध्ये मेन्शन केलंय. कलम 330 आर्टिकल 330 याच्यामध्ये मेन्शन केलंय की भारतीय राज्यघटनेमध्ये एससी कॅटेगरीला एवढी सीट आणि एसटी कॅटेगरीला एवढी सीट आणि ओपन कॅटेगरीसाठी एवढी सीट्स असावेत. आर्टिकल 331 जर बघितलं तर अँग्लो इंडियन समाजाला 2 खासदार असावेत असं त्यावेळेस सांगितलं होतं, पण आता मी सांगितलं की 2020 ची जी घटना दुरुस्ती आहे 25 जानेवारी 2020 ची ज्या घटना दुरुस्तीचा नंबर 104 ते 104व्या घटना दुरुस्तीनुसार आता सांगितलं की अँग्लो इंडियन समाजाची तेवढी आता लोकसंख्या राहिली नाही, त्यामुळे ते 2 खासदार त्यांना देण्याची आता तेवढी गरज नाहीये. त्यामुळे आताची खासदारांची लोकसंख्या जी आहे ही झाली आहे 550 मॅक्सिमम. मग 550 पेक्षा कमी खासदार असू शकतात, पण मॅक्सिमम 550 खासदार येऊ शकतात. आता हे जर बघायचं झालं तर लोकसभा जी आहे सध्याची करंट लोकसभा ही 17वी लोकसभा आहे. या 17व्या लोकसभेबद्दल फार जास्त लिहिण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज नाही. त्याच्यामागचं कारण असे की आता ही लोकसभा काही दिवसामध्ये बरखास्त होणार आहे आणि 18वी लोकसभा जी आहे ही आता पुढच्या काही दिवसामध्ये येईल. मग 17व्या लोकसभेबद्दल जर शॉर्ट मध्ये जर बोलायचं झालं तर 19 जून 2019 ला 17व्या लोकसभेची स्थापना झाली, म्हणजे पहिलं सेशन त्यावेळेस घेण्यात आलं. सध्याचे टोटल मेंबर आहेत बघा 543 हे सध्या एकूण खासदार आहेत, त्यापैकी 462 मेल आहेत आणि 81 फिमेल आहेत. मग तुम्ही पुन्हा म्हणणार सर 550 खासदार आहे, तुम्ही कसं काय लिहिलं 543 आहेत? 550 ही अप्पर लिमिट आहे, पण सध्या खासदारांची संख्या ही 543 आहे, ज्यातले 462 मेल आणि 81 फिमेल मेंबर आहेत. सध्या भारताचे जे संसद आहेत किंवा लोकसभा आहे त्या लोकसभेचे जे प्रेसिडेंट आहेत किंवा अध्यक्ष ज्यांना आपण म्हणतो, स्पीकर ज्यांना आपण म्हणतो, ते आहेत ओम बिर्ला, बीजेपीला बिलॉंग करतात. सध्याचे प्राईम मिनिस्टर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नरेंद्र मोदी. त्यानंतर डेप्युटी लीडर ऑफ हाऊस, आता ऍक्च्युअली नरेंद्र मोदी जे ते पंतप्रधान जरी असले तरी ते त्या सभागृहाचे लीडर असतात, कारण मंत्रिमंडळाचा जो नेता आहे ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो तो लीडर ऑफ हाऊस, आणि एक व्यक्ती अजून एक मंत्री मंडळामधून एक व्यक्ती असतो, तो असतो डेप्युटी लीडर ऑफ हाऊस, सध्या ते राजनाथ सिंग आहेत. तर अशा पद्धतीचं हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे हे लोकसभेचं तुमच्या समोर ठेवायचं होतं. सध्या इलेक्शन चालू आहेत, बघूयात कशा पद्धतीने होते. एवढीच माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती. हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा, गरजू लोकांना पाठवा आणि जमलंच तर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय.